हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मा अर्जुनाक सांगता कसल म्हण म्हळ्यार हे अर्जुना, तुका एक गुहे जावन आशिल्लें मिगेलें, एकदम गोप्य जावन आशिल्लें. म्हळ्यार अर्जुन तागेले की परमात्माले सांगता न्हय, म्हाका मिगेल अनुग्रहा खातीरची तूं अध्यात्म म्हणलेलें तसलें श्रेष्ठ जावन आशिल्लें, गोप्य जावन आशिल्ले विशय तूं सांगला परमात्मा. तूं ते विभूती योगान तूं म्हाका कसं सकट सांगलें, ताजेन मिगेल मोह पुरे नाश जाल्ला म्हूण सांगतरस. तशी अध्यात्म विद्येचे एक उपदेश तूं दिलेले, ताजेन मिगेल मोह सर्वय नाश जाल्ले म्हूण सांगता. मागीर विभूती योगान तूं परमात्मान उपदेश दिलेले, एक तागेल गुण स्वरूप प्रभाव ऐश्वर्य तागेल गोप्य जावन आशिल्ले विशय ह्या पुराय कळ्ळी न्हू ताका. ताजे नंतर परमात्माक येदोळ ते हांव सखा म्हूण लेखिल्लें जाल्यार यो कृष्णूचे परमात्मो परब्रह्म म्हूण म्हणलेलें कळ्ळें. तशें जावन मिगेल मोह नश्ट जाल्ले म्हूण सांगून त्या अर्थारी अर्जुनान सांगिल्लें. मागीर सांगता अर्जुन, सगळेच सृष्टी लय स्थिती हें कार्य समस्त जिवांगेल जनन मरण हाजे विस्तरश वर्णन तूं म्हाका सांगलें. मात्र न्ही तुगेलें एक अव्यय जावन आशिल्लें महात्म्य म्हाका तूं सांगलें अर्जुना म्हूण म्हणटा. म्हळ्यार सगळे सृश्टी पालन लय करता तूंच जाल्यार तूं अकर्ता म्हूण म्हणलेलें एक विशय सांगून तूं मनशांक अहंकार आश्चर्य म्हूण दाखयलें. सगळेची जे जगत्याचे नियामक जावन आसल्यार स्वामी जावन आसल्यार उदासीन जावन आसा म्हूण म्हणटा तूं. म्हळ्यार कोणाले निमती म्हाका कसले जावका म्हूण ना. म्हळ्यार हांगा जी मनशांक साधक जावका जाल्यार खंयची अपेक्षा करूनच म्हूण सांगिल्लें तूं सांगलें. तशी शुभाशुभ कर्माचे फल मनशाक सुख दुख्ख रुपी रितीरी दिता म्हूण तूं सांगलें. जाल्यार तें दितना म्हाका कोणय मेगेले प्रितीचे जो हांव कोणाकय द्वेश करता म्हणून ना, हांव सर्व विशयांत तूं समान जावन आसा म्हूण सांगून द्वंद्वादी रहित जावन कोण आसा तांकां परमात्मा मेळटा म्हूण तूं सांगलें. समस्त देवतेंगेले अंतर्यामी जावन जगत्याचे सर्व कार्य करून तांकांय तूंच नियमन करून सगळेची जगत्याक नियमन करतलो सर्वशक्त परमात्मा म्हणून सांगून आतां तुगे सर्व चिंतन म्हाका करचें तसली शक्ती दिवन मोहरहित जावन केल्लें म्हणलें अर्जुनान. मागीर तो सांगतरस, एवमेतद् यथा तत्त्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम. हे परमेश्वरा, हांव तुगेले विशय जावन कसं सकड सांगला त्या पुरायबद्द हे पुरुषोत्तमा. सगळेची जगत्याक नियमन करतलो तूं तुगेलें हें महत्तर जावन आशिल्लें रूप तूं आतां सांगली पळय विभूती म्हणून तें पळोवका म्हणलेली इच्छा म्हाका कस म्हूण सांगता. म्हळ्यार हाजे अर्थ आमी कशे लेखूका म्हळ्यार परमात्मान सांगिल्ल्या विशयांत अर्जुना जो संशय वरलो बदकी फटकी म्हणलेले रितीरी म्हळ्यार न्हय. अर्जुन सांगता म्हाका कसले संशय ना, मोहयम विगतो मम. म्हाका मोहय ना जाल्ले तुगेले वयर संशय ना जाले तूं सांगील पुरायबद्द म्हूण म्हाका कळ्ळा. म्हाका कसले संशय ना जाल्यार परमेश्वरा म्हणटा तो कोणाक परमात्माक. हांगा ईश म्हळ्यार यजमानो ओडेय शासक शासक म्हळ्यार नियमन करतलो आमकां शासन करतलो म्हळ्यार अर्थ येता. आमी पुरे तागेले अधीन जावन आसाची. कोण ईश म्हणून घेता तांगेले अधीन आमी आसताची. प्रभू म्हूण म्हणलेले एक रितीर सांगचे तें. आतां आमगेले शरिरान तूं इंद्रिया अभिमानी देवते आमगेले इंद्रिय पुराय कंट्रोल करताची म्हूण कळ्ळें न्हय.
तांकां ईश म्हळ्यार तांकां नियंत्रण करचें तशी अंतःकरण आनी जीवकला अंतःकरणाच्या अभिमानी आनी जीवकला अभिमानी म्हणून घेवचें तसले गरुडो शेषो रुद्रो ब्रह्मो वायू हांकां ते इंद्रियाभिमानी देवते पशी श्रेष्ठ जाल्यार देखून तांकां ईश्वर म्हणटाचे आनी तत्वाभिमानी देवते म्हणटाचे हे तत्वाभिमानी देवतेकय नियामक जावन आसूच कोण म्हळ्यार परमपुरुषोत्तम जावन आशिल्लो परमात्मुची तोची परम ईश्वर म्हळ्यार तारे परमेश्वर म्हूण म्हणटाचे ईश्वर इंद्रियाभिमानी देवते ईश तत्वाभिमानी देवते ईश्वर तांकांय नियामक जावन आशिल्लो परमात्मा देखून तो परम ईश्वर आतां आमकां त्वमात्मानं यथा आत्त म्हणटा म्हळ्यार आमकां आतां कसो कळटा म्हळ्यार हांगा अर्जुन कृष्णा सांगता असं त्वम आत्मानं यथा आत्त तुगेलो विचार जावन कसो सांगला आत्थ म्हळ्यार सांगला की त्या विशयान म्हाका संशय ना गोंदळ ना मनान तूं कसलें ना तूं परमेश्वर सर्वशक्तो पुरे म्हाका कळ्ळा तशें जावन म्हाका तुगेलें रूप पळय ऐश्वरम रूपम तुगेलें तें श्रेश्ठ जावन दिव्य जावन आशिल्लें रूप परिपूर्ण सामर्थ्याचें रूप पळोवका म्हळ्यार आश मात्र म्हाका शिवाय तूं सांगिल्लें बद्धकी पट्टी म्हूण दाखय म्हूण त्या अर्थार हांव तुका म्हाका रूप दाखय म्हूण सांगचें न्ही द्रष्टुमिच्छामी तें रूपम म्हळ्यार तुगेलें रूप म्हाका पळोवका इच्छामी आशस म्हाका पळोवचे खातीर म्हूण सांगून हांव तुगेलें निमगिलेलें कृष्णा म्हणटा म्हळ्यार हांगा परमात्मालें एक अद्भुत जावन आसूचें अचिंत्य जावन आशिल्लें रूप पळोवचें आशी अर्जुनाक तिच्या आशेत्तान कृष्णाला सांगचें केदोळ थंय आमकां खंयच्याय एक विशया वयर प्रितीपणा की खंयचेय एक विशय आमकां गोतू ना की त्या विशीं पळोवका म्हळ्यार आशिना आमकां कोणेय जावं खंयचेय एक विचार सांगचे तो अशी ते तशी म्हण ताजें वैभव ताजें वर्णन सकट आयकतना आमकां अयो एक पण जिवनांत तें पळोवका देवा म्हूण सांगून दिसना मागीर तशीच हांगा अर्जुनाक कसो दिसला म्हाका परमात्माक पळोवका परमात्माल तें ऐश्वर अवत जावन आशिल्लें रूप पळोवका म्हळ्यार आश शूर जाला तेंची तो कृष्णाला सांगता तशीच पुरुषोत्तमा म्हूण सांगून संबोधन करता पळय अर्जुन ते पुरुषोत्तमा पदाचे एक विशेशत कसलें पुरुष कोण आसाची तांगेल्यान तूं उत्तम पुरुश जाल्यार देखून पुरुषोत्तम म्हणचे म्हणजे जाल्यार ते उत्तम पुरुश म्हळ्यार कसलें म्हणून आनी मुखार जेवचे 15 अध्यायो आमी पुरुषोत्तम योग म्हणून म्हणटात तांतूं 16 श्लोक परमात्मा सांगता पळया अर्जुना लागीं द्वौ मीमौ पुरुषौ लोके क्षरश्च अक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षरमुच्यते म्हणून म्हळ्यार आनी सांगता उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मेति उदाहरतः यो लोकत्रयम् आविश्य बिभर्तव्य ईश्वर म्हणून म्हळ्यार क्षर म्हळ्यार ब्रह्म समेत सर्व जीव हे पळय क्षर म्हळ्यार नाश आसता तांकां अक्षर म्हळ्यार हें चराचर जगत्याक ओटकोरून दवरून चलायसून व्हरची चित्त प्रकृतीची अधिष्ठात्र देवता जावन अशी लक्ष्मी ती अक्षर पुरुशी त्या म्हळ्यार तिका नाश ना ती परमात्मा मणकेची अनादी अनित्य ती जाल्यार तिका नाश ना जाल्यार ती स्वतंत्र न्ही ती वय परमात्मा कधीन जावन ताणें सांगिल्लें तशी तिणें काम करचें तशें जावन ती अक्षर पुरुश ती श्रेश्ठ जाल्यार अक्षर पुरुश म्हळ्यार ब्रह्मादी सर्व जीव जगत तशी आतां तसल्यार ही अक्षर आनी अक्षरा पशी तो पुरुषोत्तम कोण म्हळ्यार तोची त्याच सांगता उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मेति उदाहरतः हे अक्षर पुरुष आनी अक्षरा पुरुषा पशी एक उत्तम जावन आशिल्लो पुरुश आस ताका परमात्मा म्हणटाची तोची हाव कसलं काम तागेलें म्हळ्यार लोकत्रयमाविश्य बिभर्तव्य ईश्वर तो तिनी लोकांकय पालन करतलो बिभर्ती म्हळ्यार पालन करचें तसलो जालो देखून ताका उत्तम पुरुश म्हणटाची तशी हांगा अर्जुनाक आशी तुगेलें तें पुरुषोत्तमत्व म्हळ्यार कसो आस तें तुगेलें तूं रुपांत म्हाका दाखोवका अनंत वीर्य अनंत ज्ञान अनंत शक्ती अनंत रूप अनंत गुण पुराय अनंतानंत म्हूण सांगून परमात्मा म्हणटा पळय त्या परमात्माला अनंतानंत रूप हांव पळोवका म्हळेलें एक आशी अर्जुन हांगा कृष्णाला सांगता
इतक तू तुगेल ते अद्भुत रूप युक्त जावनाशिल तसले विभूती महिमा पुरे तू म्हाका सांगला न्हवे तशें जावन म्हाका तुका पळोवका म्हळ्यार आशी उट्टायला देवा तशें जावन तूं म्हाका तुगेलें सर्व रूप दाखोवका तें म्हूण म्हणटा अर्जुनाक परमात्माल एक विशेष गुणविशेष जावनाशिल तसले विभूतीचे विशय ऐकून ताका ते परमात्माल विभूती रूप पळोवका म्हण आशिल्ले विना परमात्मान सांगला पुराय हे बदके पट्टिकी म्हण पळोवया म्हण म्हळ्यार संशय ताका जायनी तशी जाल्यार अर्जुन थंय निमगीत पळय परमात्मा लागीं केन्नाय आमी देवा ऑर्डर करूं ना हें अर्जुन आमकां दाखयता कसं जालें देवाक आतां आमी वचून देवाले मागचें देवा म्हाका हें दी त्या दी तशें करी अशें करी म्हणून जाल्यार तशी देवाले मागचें न्ही देवा लागीं आमी कसं म्हाका म्हण देवा तशें करून दित तुवें तूं अशें करून दित तुवें हांव इतले कश्टारस म्हगेले कश्ट निवारण करतवे तशी दैन्यतेर निमगुका म्हूण सांगून हांगा अर्जुन दाखयता पळय निमगीत पळया तो कशी मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्यय हे जगदीश्वरा योगेश्वरा योगिंक पुराय यजमान जावनाशिल्लो म्हणलेले रितीर तो योगेश्वरा म्हणटा आनी सांगता रस तत् तत् म्हळ्यार त्या रूप मया द्रष्टुम शक्यम हांव पळोव येत जेवा म्हाका पळोवचें योग्यत अस इति तशें म्हणून यदि मन्यसे तूं बिनी लेखता म्हूण जाल्यार म्हळ्यार म्हगेल निमती तुगेले त्या रूप अत्यद्भुत जावन जाल्यार रूप दर्शन करच्याक साध्यस म्हूण तुका दिसता जाल्यार मात्र अव्ययम त्वम आत्मानं रूपम मे दर्शय तुगेल ते अव्यय जावन आशिल्ले नाश नातील तसले ते रूप आत्मानं रूपम तुगेल ते रूप म्हाका मे दर्शय तूं म्हाका दाखय त्वम मे दर्शय तूं म्हाका दाखय एकच वेळ हांव तुगेलें रूप पळोवत जाल्यार योग्यत केल्ला तें पात्रत्व म्हाका आसच म्हूण जाल्यार तुगेलें रूप म्हाका दाखय म्हूण सांगून अर्जुन हांगा देवाले सांगता कसं म्हणाल तो प्रभो म्हणालो प्रभू म्हळ्यार सामर्थीक आशिल्लो म्हूण हे प्रभू समर्थ जालेलो परमात्मा एकाच वेळे आत्तान कसं म्हणला मन्यस यदि तत् शक्यम म्हाका मया द्रष्टुमिती म्हळ्यार हांव हें रूप पळोवच्याक म्हज्यान साध्य अस म्हाका तें पात्रत्व अस म्हळ्यार दाखय म्हूण म्हणाल न्हू आतां प्रभो म्हणून ताका उडगास करता पळय एकच वेळे तूं समर्थू तूं प्रभू एकच वेळे म्हाका तें रूप पळोवचें सामर्थ्य ना रे समर्थ जावन नाशिल्लें देवा तूं करुणेन मिगेल वयर ते अनुग्रह करीत न्हय म्हूण सांगून तो सांगता एकच वेळ म्हाका तुका पळोवंक सामर्थ्य ना हांव ती योग्यत प्राप्त करनी जाल्यार तूं समर्थ तूं करूण करचें काही समर्थ तूं अनुग्रह करचें काही समर्थ तशें हांव ती सामर्थ्यिका म्हाका तुगेलें रूप दाखोवत आसलें सामर्थ्यिक तुक्क आसा परमात्मा म्हूण सांगून ते भावनेन हांगा अर्जुन प्रभो म्हूण सांगून देवाक सांगता ताजे नंतर योगेश्वर म्हणालो तूं सर्व योगींक ईश्वर जावन आसुचो यजमान जावन आसुचो योगी म्हूण म्हळ्यार कसं न्ही खंयची एक रितीरी परमात्मा पाविलचन योग म्हळ्यार परमात्मा पावचें तसं जेन्ना योगी जाल्यार ते पावका जाल्यार कसं की एक साधक उपाय जावका न्हय तशें जाल्यार ते योग म्हळ्यार शब्दाक उपाय म्हूण म्हळ्यार अर्थ येता न्हय तशें न्हू अर्जुनान हांगा सांगचें खंयची रितीर म्हळ्यार एकच वेळे म्हाका तुगेलें रूप हें अनंत महदैश्वर जावन आशिल्लें तसलें रूप पळोवचें सामर्थ्यिक म्हाका ना पात्रत्व म्हाका ना जाल्यार तूं समर्थ देवा मात्र न्ही तुका योगेश्वर म्हणटाचें तुका सकल उपाय गोत्तस तशें हांव न्हू म्हगेल रूप हें तुगेलें हें अद्भुत रूप म्हाका कशी दाखोवका एकाच वेळ म्हाका ती योग्यत ना रे म्हाका कशी दाखोयत म्हळ्यार उपाय तुका गोतस न्हय त्या उपायान तूं म्हाका तुगेलें रूप दाखय तुवें सर्व उपायांक तूंची यजमान म्हणटाची सर्व योगांक तूंची यजमान म्हणटाची म्हणटना एकच वेळ म्हाका तुगेलें रूप पळोवचें योग्यत आसल्यार तुगेलें अनुग्रहान हांव तुगेलें रूप पळोवका एकच वेळ म्हाका तुगेलें रूप पळोवचें योग्यत ना जाल्यार तें योग्यत दिवचें तितलें समर्थ तूं न्हय तशी म्हाका ती योग्यता अनुग्रहान पात्र करून योग्यतेक पात्र जेवची तशी करून म्हाका तुगेलें रूप दाखय तुवें परमात्मा म्हणून एक कळकळीन निमगीत पळया तो परमात्मा
अनेक अर्थ संत कसं म्हणाय परमात्मा सर्वांतर्यामी म्हणटाची परमात्मा हांव तोंडान सांगची मनान सांगची म्हूण म्हणलें तूं कळटा इत्याक तूं सर्वांतर्यामी म्हणटाची तूं मिगेले अंतर्यामी जावन आसा मिगेले आंतर्ये तुका गोतुजका म्हणटना तुगे हें रूप पळोवका म्हूण म्हणलेलें आशी मिगेल आंतर्याचकी मिगेल तोंडाची म्हूण म्हणलेलें तुका गोतस न्हय तशें जावन तूं मिगेल वयर दय दाखय म्हूण सांगून अर्जून सांगता तशी श्री भगवान उवाच देव तदन अर्जुनाक असं म्हणता पळया पश्य मे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च हे पार्था मिगेल रूप एक दोन्ही नाही 100 गटल्यान आस सहस्र गटल्यान आस नानाविधा रूप आस अलौकिक जावन आशिल्लें रूप कितलीकी वर्णाचे कितलीकी आकाराचे विचित्र जावन आशिल्लें तसलें हें मिगेल रूप पळ्ळें म्हूण सांगून देव सांगता कशी देवा मिगेल वयर अनुग्रह करून दवर न्हू तुगेलें दिव्य रूप दाखयतवे म्हूण अर्जुनान कळकळीन मागतान नवे ताका बारीक संतोश जाता अर्जुनान इतलो भक्त कोण परमात्माक ताजे नंतर अर्जुन उत्तमाधिकारी तें रूप पळोवच्याक ज्ञान मेळूक सगळें ताजे खातीर परमात्मा तांतूय ताणें शरण येयलो तो तुगेले अनुग्रहान तुगेले म्हाका सामर्थ्य ना नातल्यार तूं सामर्थ्य दिव न्हू म्हाका पळयची तशी कोरका तुवें रूप म्हूण सांगून ताणें मागली पळय ताजे खातीर हांगा अर्जुनाक तो परमात्मा सांगता म्हाका एक दोनी रूप न्ही तूं मिगेल एक दिव्य रूप दाखय म्हळ्यार जायना एक दोनी रूप न्ही म्हाका मस्त नमने रूप आस कितलीकी विधाचे कितलीकी बण्णाचे अलौकिक जावन आशिल्लें लोकाक जेन्ना पळोवच्याक साध्य ना नातिल तसलें 100 शतशोथ सहस्रशः शतशः अथ सहस्रशः 100 गटल्यान 1000 गटल्यान रूप म्हाका आस म्हणून सांगता हांगा अर्जुन म्हाका एक रूप दाखय म्हाका तुगेलें एक दिव्य रूप दाखय तुवें म्हळ्यार घे तूं एक न्ही सहस्र रूप पळ्ळें म्हूण म्हणलें कशी म्हूण म्हळ्यार हांगा एक आमी समची अर्थ करून घेवका जाता कसलें म्हूण म्हळ्यार परमात्माक अनेक रूप आसा जाल्यार मूलतः तागेले अवतार रूपाक आनी मूल रूपाक कसलें भिन्न ना आमी कसलें तें मूल रूपा आनी अवतार रूपा भेदस म्हूण लेखलें म्हूण जाल्यार आमी पापी जत्ताची म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगलां परमात्मालें मूल रूप आनी अवतार रूप एकच तांतू कसले भेद ना म्हणून सुरवे आमी लेखून घेवन मागीर परमात्माले रूप पळोवचे प्रयत्न करता तशें हांगा अर्जुनाक देव सांगता पळय मिगेले सर्व रूप पळय केन्नाय कोणाकय पळोवचें साध्य जायना नातिल तसलें मिगेले अत्यद्भुत 100 गटल्यान सहस्र गटल्यान विंगड आकाराचे विंगड बण्णाचे विंगड रूपाचे अलौकिक जावन आशिल्ले ह्या लोकांक मिकून आशिल्लें तसलें एक कितलीकी रूप म्हाका आसना मागीर पळय म्हणटा आनी पार्थ म्हळ्यार ज्ञानी देवा पळोवच्या बाई सरलेलो म्हूण म्हणलेलो अर्थ येता तशी हांगा कुंतील पुतू म्हणलेली रीती प्रथा ती प्रथा म्हण तिगेलें नांव कसं लायिल्लें म्हळ्यार ती भारी ज्ञानी आत्मज्ञान पावच्या योग्यत आशिल्ली पात्रत्व आशिल्ली तसले ज्ञानील पूत जल्लो देखून तो पार्थ म्हळ्यार परमात्मा कडेन अर्थ वतलो तशी हांगा सांगतरस परमात्माले विशयान तो तिळवळीक घेवच्या अर्हतशील पुरेजना पार्थ म्हूण म्हणीत तशी तो पार्थाले सांगता आनी नानाविध रूप म्हणालो नानाविध रूप म्हळ्यार परमात्माल विराट रुपान तो अर्जुनाक परमात्मो आनी मुखार आमी पळयताची तो नाना योनींतू नाना रूप तो तागेले आंगांतू दाखयता नाना वर्णांनी बण्णू विंगड बण्णाचे रूप नाना आकृतींनी विंगड आकाराचे रूप खंयचे ते नानाविध खंयचे ते नाना बण्ण खंयची तो नाना आकृती म्हूण म्हळ्यार आतां मुखारसून तो सांगतरस पळय अर्जुनाक पश्य आदित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतः तथा बहून्यदृष्ट पूर्वाणि पश्य आश्चर्याणि भारत म्हळ्यार हे भारत म्हूण म्हणालो भारत म्हूण म्हळ्यार भरत वंशाच्या अर्जुना भक्ती भरीत जावन आशिल्ले अर्जुना वायुदेवाले परिपूर्ण तत्वोपासन करचें साध्य आशिल्लें अर्जुना म्हण तशी तो सांगतरस आनी म्हणटा येदोळतय पळयना नातिले कितलेकी आश्चर्यकर सकडी रूप पळय कोण कसो रूप पळय बार आदित्य सची
अष्टवसुवसची, एकादश रुद्रसची, दोन्ही अश्विनी देवतेसची, मात्र नाही 50 एकूण आहे म्हळ्यार 49 मरुत्तसची म्हणटान पळय हें आदित्य वसु रुद्र अश्विन मरुत पुरे आशिल्ले तसले बहुनी मस्त नमने रूप अदृष्टपूर्वाणी न दृष्टपूर्वाणी ಎದ್ದೊಳ್ತೈ ಪಳಿನ ನಂತಿಲ್ ತಸಲೆ ಆಶ್ಚರ್ಯಕರ ಜಾವನಶೀಲ ಅತ್ಯದ್ಭುತಕರ ಜಾವನಶೀಲ ರೂಪ ಪುರೈ ಬಹುನಿ ರೂಪಾಣಿ ಪಶ್ಯ पुरे नमने मिगेल रूप पळय ಎದ್ದೊಳ್ತೈ पळी ನಂತಿल आश्चर्यकर म्हणटा वैनव परमात्माल रूप आता आश्चर्यकर म्हण एक पंत विराट स्वरूप तशी तक अनेक पंत विराट स्वरूप दुसरेच परमात्माले म्हणटा परमात्मा मात्र साध्यते नाना वर्ण नाना आकृती नाना रूप घेऊन येवच्याक तशी भारत म्हण म्हणले वायुर्वाव भारत सदा परमात्माल विशयांत आसक्त जावन आशिल्ले भारत म्हण म्हळ्यार थंय भीम जेवो वायू रूपाचे जेवो भीम जावन येयलो वायू तशी तांणी परमात्माक अति समीप जावन आशिल्लो कोण म्हळ्यार वायू तो प्राणतत्व म्हणटाची तशी हांगा प्राणतत्वाचे एक अंश जावन आशिल्लो म्हणलेले रितीर ताका भारत म्हूण सांगून आपयता आनी न दृष्टपूर्वम येद्दोळ पळिना नतिले म्हूण म्हणटा आश्चर्याणी पळील पेट्टाक आमकां आश्चर्य जावका तसले बहुनी मस्त रूप तूं पळयत म्हूण सांगून केन्नाय कोणेय पळिना नतिले असले एक अद्भुत रूप तांतूय पुरय रूप हें तुगेले दिव्य विराट मेगेले दिव्य विराट रूपान तूं पळय म्हूण सांगून कृष्ण हांगा अर्जुना सांगता तो सांगता आनी कसो सांगता पळय इहैकस्तं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्रष्टुमिच्छसि हे अर्जुना मेगेल देहांतो सचराचर समीत आसूचे सर्व जगत्य ಒಟ್ಟು मेळ्ळा पळय आनी सांगता हे गुडाकेशा ह्या पळोवच्याक कोण आश पावता जेवो आनी सकड कसल पळोवका म्हूण तूं आश पावता ते पुरे मेगेल हें देहांत पळय म्हणटा मेगेल देहांतू समस्त विश्वाक आश्रय दिला हांवें सगळे ब्रह्मांडांत तूं कस सकड आस ते पुरे मेगेल देहांतू आस चेतन अचेतन आनी चलन जेवचे चलन नानशी आसूचे सर्व कसल सकड तूं पळोवका म्हण लेखता तुगेलें मनाक कसल सकड आश आसा त्या पुराय रूप हांव तुका दाखयता पळय म्हूण कृष्ण सांगता कृष्ण अर्जुना कसो आपयता हांगा गुडाकेश म्हणटा कृष्ण ऋषिकेश म्हणून घेता अर्जुनाक गुडाकेश म्हणटा ऋषिकेश म्हळ्यार कसो न्ही ऋषिक म्हळ्यार इंद्रिय म्हणटाची कृष्ण इंद्रिय गेलवलो जेवो इंद्रियाक अतीत जावन आशिल्लो जेवो इंद्रियाचे यजमान अभिमान इंद्रियाचे अभिमानी देवतेंकय नियमन करतलो तशें हांव तो सर्व इंद्रिया गिलवून घेतील जिकून ताका ऋषिकेश म्हणचे अर्जुनो अज्ञान आलस्य न्हीद म्हळ्यार पुरे वायट गूण अर्जुनान गेलवून घेतला मोह तम गूण अर्जुनालांतू ना तशी गुडाका म्हळ्यार न्हीद आलस्य अज्ञान मोह हे पुरे गेलवून घेतील देखून अर्जुनाक गुडाकेश म्हणटाचे पळय तशें जावन ताका साध्य जालें परमात्मा सांगता कोण परमात्मा ध्यानांत पळयत म्हळ्यार सर्व कल्मश नाश जलल जनान मात्र पळयत हांगा एकक श्लोकांत परमात्मा एकक नाम विशेषणारी अर्जुना आपयता कसल्याक तो सूक्ष्म जावन सांगता परमात्मा अर्थ करून घेवका जाल्यार सर्व जन पार्थ जावपाची म्हळ्यार ज्ञानी जावपाची भारत जावपाची म्हळ्यार वायू मणिकेची भक्ती भरीत जावपाची गुडाकेश जावपाची निद्रा तंद्र म्हळ्यार आलस्य अज्ञान असले मोह असल पुरे वायट गूण सोडका तामसी गूण सोडका वेदाचे अध्ययन करून वेदवेद्य जावन आशिल्ले परमात्माल यथार्थ ज्ञान कोण पावला की ते पावन परमात्माल कडेचे प्रयाण करूं बायसरला की तांकां पुरे जना पार्थ म्हणजे मागीर प्राणतत्व उपासक जाल्यार मात्र परमात्मा बग्गी पावेत तशें जावन ताका भरत म्हूण आपयता तशीच अज्ञान आलस्य पळय गेलवून घेवन गुडाकेश म्हणून घेवेत तशी परमात्माल चिंतन उपासन सकड केल्यार मात्र परमात्मा रूप आमकां कळटा ना आमकां नयनांतल्यार ही केन्नाय परमात्मा रूप पळोवच्या जायना परमात्माल चिंतन निरंतर कोणाल मनांत आसता तांकां मात्र परमात्मा मेळटा म्हणून तशी हांगा अर्जुनाक कृष्ण सांगता पश्य आद्य सचराचरम पश्य अद्य म्हळ्यार आतां पळय म्हणून
कसल्याक तशी सांगता तूं केदन मेगेल रुपाचें दर्शन कोरका म्हूण सांगून इच्छा केली की त्या रुपा आत्ताच्या आत्ता दाखयता म्हूण म्हणलेले भावनेन कृष्णू सांगते परमात्मा पळोवका परमात्माला यथार्थ ज्ञान पावका म्हूण उत्कट इच्छा कोणा येता पळय तांकां मांद्र परमात्माला दर्शन जाता आमी कितली जनाल काणी पळयताची भक्तांक गेले न्ही नारदो सुरदासो अनेक भक्त संत पुरय परमात्माक अपरोक्ष ज्ञान मेळून परमात्माकले दर्शन केलेले जनसाची असल मस्त काणी आमकां पुराणांत मेळटा तशी हांगा परमात्मा सचराचरम कृष्णम एकस्तम म्हणलें सर्व चर आनी अचर समेत सचराचर कृष्णमत म्हळ्यार सकल हांगा सचराचर म्हळ्यार चराचर म्हळ्यार कसं म्हणून सुरवें आमकां कळका चराचर म्हळ्यार चलन असूचे पुराय चर पशु पक्षी कीट पतंग मनुष्य देवते कसले जेव तांकां चलन आसत आनी एका कडेन आसनाची तेच न्हू तांकां चर म्हणचे तसले अचर म्हळ्यार कोण पर्वत वृक्ष इत्यादी एका कडेन आसचे तांकां एकडे तेकडे हल्लो जायना तसले जनांक अचर म्हणटाची हें सर्व चर आनी अचर सहीत सर्व ब्रह्मांडाचे वाचक जावन कृष्णम म्हूण म्हळें शब्द ताणें सांगले कृष्णम म्हूण म्हळ्यार ही सर्व इदम सर्वम इदम कृष्णम सर्व जगत्य ब्रह्मांड म्हूण म्हणयत तशी एकस्तम म्हळ्यार आतां तुका इतले रूप मेगेले चर अचर सहीत कितले की दिव्य विभूती रूप पुरे एकस्तम एक कडेन म्हळ्यार मेगेलें हें शरिरान तूं हांव दाखयता इता हाजे पयशे पुढे ताणें दंचध्याय विभूती योगांत कडेर कसं म्हणलें म्हळ्यार कृष्णम इदम जगत मम एकांशेन स्थितः म्हणून हें सगळें जगत्य हें ब्रह्मांड हें चतुर्मुख ब्रह्मांड सुजें हें ब्रह्मांड मेगेलें शरिराचें एक अंशांत तश्चेले परमात्मा परिपूर्ण म्हणून पळोवका जाल्यार जाल्यार परमात्माला पूर्ण अंश पळोवका जाल्यार कितली ब्रह्मांड कितली सहस्र अयुत ब्रह्मांड जावकाच आमकां कोणाक गोत तशें म्हणून आत्तां अर्जुनाक कसं सांगता म्हण एकस्तम ब्रह्मांडम हें एकस्तम एका कडेन हें सगळें ब्रह्मांड सचराचरम चराचर सहीत हें मेगेल शरिराचें एक अंशांत तूं पळोवयत म्हूण म्हणलेले रितीरी सांगता तो आनी सांगता यतच अन्यत अपि द्रष्टुमिच्छसी हें संपूर्ण जगत्य मात्र न्ही आतां हें जगत्यान तो आत्तां सुचे वर्तमान स्थिती तुका दिसतली त्या मात्र न्ही तूं मेगेल एक पश्चिमे रूपम ऐश्वरम म्हणून त्या म्हणलें म्हळ्यार आत्तां आमी कसलें एक पळयता जाल्यार त्या आत्ताचें वर्तमान स्थिती तशी तुका शरीर दाखवत न्ही म्हणटा परमात्मो ते येद्दोळ जाल्लेले आनी जावचे भूत भव्य वर्तमान पुरे दाखयता म्हूण म्हणटा मात्र न्ही आतां ते तुगेले युद्धा तूं भायर सरलो ना तूं कोणा जय जाता कोणा अपजयता कोण मरता हें पुराय तूं पळोवयत म्हळ्यार परमात्माले सर्व गुण सर्व प्रभाव ताजे द्योतक जावन सुचे कितले की विशय परमात्माले शरिराचे एक अंशान स्थित जावन आशिल्ले हें ब्रह्मांडांत सगळी ब्रह्मांडांत तूं आतां पळोवयत म्हूण म्हणलेले विचार हांगा परमात्मा अर्जुना सांगता आनी अर्जुनाक तो कसले सांगता कसले म्हळ्यार आत्तां ते तितली रूप पळोवका जाल्यार जत्वे पळोवच्याक साध्य ना कित्याक म्हळ्यार मम एकांशेन स्थितम इदम जगत म्हणलें तितलें व्हड रूप पळोवका म्हूण जाल्यार आमगेले बाह्य चक्षुक खंडीत साध्य ना अंतरंगा चक्षुन मनांतू ध्यानांतू परमात्मा पळोवचें आतां तो भायर हें रूप दाखयता तें पळोवचें अर्जुना साध्य जत्वे परमात्मा कशी दाखयता म्हळ्यार पायची दिसाचे भगवद्गीतेचे विशयांत आमी पळोवया आजी सांगिल्लें गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।